अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघा, आजचा विषय खूप खास होणार आहे आणि तो म्हणजेच काय, आपली जी स्वामी पुण्यतिथी येणार आहे त्यासाठीच बऱ्याच लोकांनी सेवा या चालू केलेल्या आहेत। संकल्पयुक्त सेवा ज्या असतात त्या सुद्धा बऱ्याच महिला करत असतात। संतती प्राप्तीसाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी, घरात शांतता आणण्यासाठी बऱ्याचशा अडचणी आपल्या असतात। नोकरीसाठी, मुलांच्या भविष्यासाठी या सेवा ज्या असतात ह्या आपण करत असतो। नवरा बायकोचं पटत नसेल आणि ती सुद्धा सेवा आपण करत असतो, पण तुम्हाला सांगू का, कुठेतरी आपल्याला आस लागलेली असते किंवा आशा असते की ही सेवा केल्यानंतर मला या सेवेचं फळ मिळेल आणि माझ्या घरात शांतता नांदेल किंवा माझं जे काही संकट आहे ते निवारण होईल, या आशेने आपण सेवा करत असतो। पण बघा, बरेच लोक आपल्याबरोबर देखील सेवा करत असतात आणि माझ्यापासून काय म्हणजे बरेच लोकांचे तुम्हाला अनुभव सुद्धा बघायला मिळतात की मी ही सेवा केली, ही सेवा केल्यानंतर मला असा अनुभव आला, सेवा केल्यानंतर मला प्रचिती आली, महाराजांनी संकेत दिले, महाराजांनी दृष्टांत दिले आणि तेव्हा कुठेतरी आपल्याला असं वाटत असतं की बाबा मी देखील सेवा करत आहे। माझ्याबरोबरची बाई पण जी होती, महिला असेल किंवा मैत्रीण असेल, कोणीतरी असेल नातेवाईक, त्यांनी पण सेवा केली, तरीसुद्धा मलाच का दृष्टांत किंवा मलाच का फळ मिळत नाही आणि त्या महिलेला मिळतं किंवा दुसऱ्याला, हे बघायला उदाहरण जे असतात ते मिळत असतात आपल्याला। आपल्या आजूबाजूचे जे लोक असतात त्यांना कुठेतरी फळ प्राप्ती होत असते आणि आपल्याला मिळत नाही किंवा आपल्याला या गोष्टी घडत नाही। आपण संकल्पयुक्त सेवा करून सुद्धा आपल्याला फलप्राप्तीही मिळत नाही। तर हे कशामुळे होत असते किंवा आपली कुठे चूक होते, काय चूक घडत असते की त्यामुळे आपल्याला फलप्राप्ती मिळत नाही किंवा असा एक काही दोष जो असतो तो आपल्या हातून नकळतपणे घडत असतो आणि तो दोष म्हणजेच काय, परान्न। आता परान्न म्हणजे नेमकं काय? परान्न आपण कोणाच्या घरचं घ्यावं? परान्न हे नातेवाईकांचं घरचं मानलं जातं का? आणि ते घेतल्याने आपले सेवेचे परिणाम आपल्याला कशा पद्धतीने बघायला मिळतात? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये होतील। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, परान्न म्हणजेच काय। आता तो नातेवाईक जरी असला, बऱ्याच ठिकाणी आपण असं ऐकत असतो की आपली आई, आपला भाऊ, आपली बहीण जी असते किंवा जवळचे नातेवाईक जे असतात, नणंद असू द्या, सासू असू द्या, चुलत नणंद असू द्या, या गोष्टी। पण बघा, आपल्याला सगळ्यांच्या घरी कसे व्यवहार होतात किंवा कोण कसं वागत आहे, काय गोष्टी वागत आहे, हे सगळं आपल्याला माहिती असतं, नातेवाईक जरी असले तरी किंवा शेजारी असते तरी सुद्धा। तर तुम्हाला सांगेल, हे का वर्ज्य केलं जातं? सर्वप्रथम हे सांगेल, परान्न वर्ज्य का केलं जातं? आपण जी काही सेवा करत असतो, भलेही ती महाराजांची असू द्या, इष्टदेवतांची असू द्या, आपल्या गुरूंची असू द्या, आपल्या पित्रांची असू द्या, कुठल्याही सेवा तुम्ही चालू करत आहेत किंवा केलेल्या आहेत आणि आपण जी सेवा करत असतो तेव्हा आपल्यामध्ये एक सात्विक लहरी ज्या असतात त्या तयार होत असतात। आपल्याकडे सकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची एक शक्ती येत असते, आपल्या घराकडे आकर्षित होत असतात जेव्हा आपण ह्या सेवा करत असतो तेव्हा। पण मात्र काही गोष्टी अशा केल्याने आपण जे अन्न बनवत असतो, बघा, गुरुमाऊली आपल्याला सांगत असतात की अन्न शिजवताना जर आपण मंत्र जप केला किंवा मन चांगलं ठेवलं तर तसे तो जे अन्न असतं ते प्रसादात रूपांतर होत असतं, बरोबर। पण बघा, कुणाच्या घरचं अन्न कशा पद्धतीने बनत असतं ते आपल्याला माहिती नसतं, त्यांचे विचार कसे आहेत, आचार कसे आहेत ते आपल्याला काही माहिती नसतं। तसेच त्यांनी जे अन्न आपण घरात आणलेलं असतं, त्यांनी दुसऱ्या लोकांनी, ते आपल्याला माहिती नसतं की ते कोणत्या पद्धतीने आहेत। त्यांच्या घरात जो पैसा येत असतो तो चांगल्या मार्गानेच आहे का, 2 नंबरचा आहे का, किंवा मग बघा त्यांचं मन वाईट आहे का, कोणाविषयी मन म्हणजे वाईट मन असेल किंवा वाईट विचार असतील, कुदृष्टीचे असतील, तर त्यांच्या घरचं जर आपण अन्न ग्रहण केलं, त्यांच्या पैशांचं त्यांच्या घरातलं आपण केलं किंवा त्यांच्या घरात जर मांसाहार जो असतो तो जास्त पटीने वारंवार होत असेल। काही लोक असे सुद्धा असतात, बऱ्याच महिलांचा मला फोन सुद्धा आला मागे की ताई, मला संततीसाठी सेवा करायची, पण आमच्या घरातले लोक मांसाहार एवढे करतात की मला सेवा करायला जमत नाही। तर मला खास करून असं सांगायचं आहे की तुम्हाला काहीतरी सुख हवं आहे तर तुम्ही साथ द्या त्या महिलांची, ज्यांच्या घरात म्हणजे मांसाहार होतोय, ती महिला जर करत आहे आणि त्या मांसाहारमुळे ती महिला करू शकत नाही, अशा सुद्धा घटना आहेत। म्हणून मांसाहार बऱ्याच ठिकाणी होत असतो आणि त्या घरातलं जर अन्न आपल्या घरात आलं तरी सुद्धा आपण केलेल्या सेवेचं फळ हे आपल्याला 100% मिळत नाही किंवा आपल्याला फलप्राप्ती मिळत नाही, आपल्याला संकेत, दृष्टांत जे असतात ते मिळत नाही। म्हणून असं सांगण्यात येतं, कोणतीही सेवा आपण चालू करत असतो संकल्पयुक्त, तेव्हा आपल्याला हा नियम का सांगितला जातो, या कारणाने सांगितला जातो। आपण जी काही सेवा करत असतो ती खंडित होत असते, त्याचं फलप्राप्ती हे आपल्याला मिळत नाही।
त्यांचे दोष आपल्याला लागत असतात. अन्नातून खूप जास्त प्रमाणात दोष आपल्याला लागत असतात, म्हणून आपण हे ग्रहण करायचं नाही. साधं आणि सोपं उदाहरण मी तुम्हाला इथे सांगेल, जे गुरुमाऊली नेहमीच सांगत असतात, तुम्ही ऐकलेलं सुद्धा असेल. श्रीकृष्णांनी बघा कौरवांचं घरचं ज्याने ज्याने जेवण खाल्लेलं होतं, जेवण ग्रहण केलेलं होतं, हे गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे आपल्याला. ज्यांनी कौरवांचं खाल्लेलं होतं, आता कौरव कसे होते हे आपल्याला माहिती आहे, ते कुदृष्टीचे होते. महिला जी होती तिला सुद्धा, द्रौपदीला सुद्धा त्यांनी सोडलं नव्हतं, म्हणून अशा विचारांचे होते. त्यांच्या घरातलं ज्यांनी खाल्लं त्यांचा नाश झाला, ते अधर्माच्या म्हणजे मार्गावर चालत होते. आणि त्यांच्या घरातलं ज्यांनी खाल्लं म्हणजे द्रोणाचार्य असू द्या, भीष्म पितामह असू द्या, त्यांचा तिथे वध किंवा त्यांचा पूर्ण म्हणजे संपलं, आयुष्य संपलं, ते संपले पूर्ण. त्यामुळे आपण अधर्माच्या मार्गावर, कुदृष्टीने, अविचारी जे लोक असतात त्यांच्यापासून लांब राहावं, मांसाहार करणाऱ्यांपासून लांब राहावं, त्यांच्या घरातलं अन्न ग्रहण करू नये. श्रीकृष्णाला सुद्धा आमंत्रण दिलं होतं कौरवांनी, पण श्रीकृष्ण तिथे गेले नाही. एक म्हणजे गरीब लोकांच्या, गरीब झोपडी होती अगदी, त्यांच्या घरी आमंत्रण होतं असं त्यांनी सांगितलं. त्यांच्या घरचं आमंत्रण मला आधी आलेलं आहे. त्यांच्या घरातल्या भाताच्या कणा ज्या होत्या त्या श्रीकृष्णांनी ग्रहण केल्या. का तर दोष मला कौरवांचे लागायला नको त्यांच्या घरातलं खाऊन, म्हणून गरिबाच्या घरी जाऊन तिथे खाल्लं पण इथे खाल्लं नाही. म्हणून 56 भोग सोडून सुद्धा खाल्लं श्रीकृष्णांनी, कारण दोष लागायला नको, माझी शक्ती किंवा माझे कुठेतरी पुण्य त्याला मिळायला नको, कौरवांना मिळायला नको त्यांना, म्हणून त्यांनी असं केलं. म्हणून हे उदाहरण आपल्या डोळ्यासमोर ठेवावं. आपण जेव्हा काही आपण उपासना, सेवा, आराधना करत असतो, खूप जीव तोडून करतो, मनापासून करतो, सगळं काही आपण करतो, की आपण महाराजांचा जप करतो, नामस्मरण सगळं काही करतो, पण जर अशा गोष्टी तुम्ही जर करत असणार तर या नक्कीच टाळा. मागे प्रश्न होता आहे की ताई मला डब्बा शेअर करावा लागतो तर मी काय करू. तर बघा, आपण डब्बा शेअर करत असतो, ऑफिसला जात असतो, तर तुम्हाला आवर्जून सांगेल, तुमची जर संकल्पयुक्त सेवा वगैरे चालू असेल तर आवर्जून सांगेल, तुम्ही कधीही कुणाचा डब्बासुद्धा शेअर करू नका. आपला डबा आपण खावा, तुमचं द्या, पण त्यांचं तुम्ही घेऊ नका असं मी अवश्य सांगेल. आणि आपले शेजारी असो, आपले नातेवाईक पण असू द्या, आपण बघा आता बऱ्याच वेळा असं सांगण्यात येतं की जे आपले नातेवाईक असतात, बहीण असू द्या, भाऊ असू द्या, किंवा जे काही आपल्या आईच्या घरचं, मावशीच्या घरचं, हे आपले जे ते परान्न होत नाही. पण बघा त्यामध्ये सुद्धा आपल्याला लोक जे असतात ते निवडायचे असतात. आपल्या मनाला माहिती असतं आपल्यासाठी कोण चांगलं आहे, कोणाचे विचार आपल्यासाठी कोणाचे विचार चांगले आहेत, किंवा कोणाच्या घरी जे अन्न शिजत असतं तेव्हा मांसाहार जास्त आहे का, मद्यपान त्यांच्या घरात जास्त प्रमाणात आहे का, या गोष्टी पडताळून घ्यायचं, तेव्हाच आपण त्यांच्या घरातलं अन्नसुद्धा ग्रहण करावं, अन्यथा करू नये. कारण दुरावतात नाते, बरेच लोक होतात, ही खात नाही, ही अशी करते, ही तशी करते, पण नाही, या गोष्टींचा नियम असतो. आणि संकल्पयुक्त सेवा जर तुम्ही करत असणार तर आपण जेवढा काळ आपण राहणार आहेत तेव्हा त्या कालावधीमध्ये तुम्ही म्हणजे आपल्याला बघा सुट्टी वगैरे मुलांना लागली की आपण गावी जातो, पण आपण जर आपल्या घरात असू, आपल्याला इथेच थांबायचं, आपल्या घरात आहेत, तेव्हा तुम्ही अशा सेवा ज्या असतात त्या करून घ्यायच्यात, म्हणजे कोणाच्या घरी जायची वेळ येत नाही. आता बऱ्याच लोकांचा प्रश्न असेल, ताई आम्ही शिकत आहोत, मेस लावलेली आहे, किंवा बाहेर गावी जावं लागलं अचानकपणे आम्हाला, तर मग तिथे खावं लागलं तर काय करावं. शक्य झालं तुम्हाला तर घरातून निघायच्या आधी गायत्री मंत्राचा जप करा, 1 माळ जप करा, मग तुम्ही खाऊ शकतात. किंवा ग्रहण करायच्या आधी, जेवण जे असणार ते ग्रहण करायच्या आधी तुम्ही गायत्री मंत्र जप करा 3 वेळा, अन्न आपल्या हातात घेऊन, किंवा जेवायच्या आधी केला तरीही चालेल. आणि ते स्वतःच्या पैशाचं हवं. जरी तुम्ही बाहेर गेलेत तरी दुसऱ्याच्या पैशाचं खाऊ नका, आपले स्वतःचे पैसे खर्च करून आपण अन्न घ्यावं आणि मग तुम्ही खाऊ शकतात. शेवटी बघा, जे अन्न शिजवतात हॉटेलमध्ये असू द्या किंवा कुठेही असू द्यात, ते शिजवताना महिला असते, तिला मासिक धर्म आलेला असतो, या गोष्टी असतात, छोटे छोटे दोष जे असतात ते निवारण होत असतात. त्यामुळे आपण गायत्री मंत्र जप करावा. तिथून आल्यानंतर, बाहेरून आल्यानंतर, घरी आल्यानंतर सुद्धा 1 माळ जप केला तर अतिउत्तम. या पद्धतीने तुम्ही करू शकतात. बघा, आपण काहीतरी देवाकडे मागत असतो, काहीतरी आराधना असते, काहीतरी गोष्टी आपल्याला हव्या असतात, बरोबर. आणि आपल्याला जे दोष असतात, प्रारब्ध जे असतात ते कमी होत असतात, तेव्हा आपल्याला वस्तू काहीतरी फळ मिळण्यासाठी आपण ही सेवा चालू करतो. आपले प्रारब्ध जे असतात ते आपल्याला माहिती नसतात, ते निवारण होत असतात सेवांनी. तर या गोष्टी करण्यासाठी आपल्याला सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवून आणि म्हणजे एकदम कडक नियम पाळून थोडेफार या पद्धतीने सेवा केल्या तर नक्कीच तुम्हाला सांगते 100% तुम्हाला रिझल्ट मिळतो, हे लक्षात घ्या. आणि परान्न हे टाळायचंच. आता परान्न कोणाच्या घरचं घेऊ शकतात तुम्ही. बघा, ज्यांच्या घरी उपासना, आराधना आपल्यापेक्षाही बरेच लोक बघा जास्तीची सेवा करत असतात, अशा लोकांच्या घरी तुम्ही खाऊ शकतात, जेवण ग्रहण करू शकतात. ज्यांच्या घरात महाराज म्हणजे सेवेकरी आहेत, दुसरे सेवेकरी आहेत, तर त्यांच्या घरातलं आपण घेऊ शकतो. महाराजांची त्यांच्या घरात अधिष्ठान आहे,
किंवा सेवेकरी आहेत किंवा मग मांसाहार खात नाही असे जे लोक असतात त्यांच्या घरी तुम्ही घेऊ शकतात, काही हरकत नाही. फक्त गायत्री मंत्र आपण जप करावा. ज्यांचं मन शुद्ध आहे, पवित्र आहे, दुसऱ्यांविषयी चांगले वागतात, या पद्धतीने तुम्ही त्यांच्या घरचं जेवण घेऊ शकतात. ते तुम्हाला सांगेल बघा, आपण आराधना उपासना करत असताना आपली सेवा आपला भाव पूर्णपणे असावा आणि हे नियम पाळून जर तुम्ही आराधना उपासना केली तर तुम्हाला 100% रिझल्ट हा मिळत असतो. त्यामुळे शेजारी असो किंवा नातेवाईक असो, कुणीही असू देत, तर ओळखा आणि ओळखून आपण त्या पद्धतीने आपले डिसिजन घ्यायला शिका, नाही बोलायला शिका. परान्न जर असेल तर अजून तुम्हाला सांगेल, जे जेवण असतं परान्न असू द्या किंवा कुठलेही अन्न असू द्या, अमावस्या आणि पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कुणाच्याही घरचं जेवण घेऊ नका. आता यामागे अंधश्रद्धा नाही तर बघा, 15 दिवसाची सेवा जी असते किंवा असं बघा, अमावस्या एका महिन्यात एक वेळा येते आणि पौर्णिमा एका महिन्यात एक वेळा येते, बरोबर. तर आपण जी 1 महिन्याची सेवा जी केलेली असते, तर आपण जर कुणाच्या घरचं जेवण घेतलं तर त्या अमावस्येच्या दिवशी घेतलेल्या जेवणामुळे आपली जी एका महिन्याची आराधना म्हणजे अगदी नित्यसेवा पण तुम्ही म्हणू शकतात, ती दुसऱ्याला जात असते. म्हणून अमावस्येच्या दिवशी आणि पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे आठवण ठेवा की आपण कुणाच्या घरचं जेवण ग्रहण करायचं नाही. याने सुद्धा आपल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही. म्हणून या गोष्टी लक्षात ठेवून आपण सेवा जी असते ती महाराजांची करायची असते. आणि ज्या पद्धतीने आपण सेवा करत असतो, आपलं मन चांगलं ठेवा, शुद्ध ठेवा, आचरण चांगलं ठेवा, खोटं बोलू नका, कोणाचं निंदा नालस्ती करू नका, कोणाचा द्वेष करू नका, धर्माच्या रस्त्यावर चालायचं आहे आणि नक्कीच आपल्याला आपली फलप्राप्तीही मिळत असते. ठीक आहे, चला मग सांगितलेली माहिती अगदी महत्त्वाची होती, तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.